काम होत नाही म्हणतोस? अनेक प्रयत्न करून थकलास तरी सुद्धा यश मिळत नाही हीच परिस्थिती आहे ना? आता ह्या परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा ना हे तुला सांगतो. अगदी अखेरपर्यंत शांत चित्ताने मन लावून ऐक. बऱ्याच वर्षांपूर्वी एकदा एका विद्वानाने 2 व्यक्तींची कष्टांची मानसिकता तपासण्यासाठी त्यांना जिथे काहीच मिळत नाही ना, अशा एका छोट्याशा गावाजवळून साखर आणायला सांगितलं. आता दोघे जण साखरेच्या शोधात निघाले. गावात समीप कोणतेच दुकान नव्हते. दोघं वेगवेगळ्या वाटेने वणवण फिरत असताना त्यातील एकाच्या डोक्यात कार्य सुरू केल्यापासूनच कदाचित हे शक्य होणार नाही अशी शंका डोकावत होती. तरीही फक्त मिळणाऱ्या पैशांच्या मोहापायी नकारात्मक विचार घेऊन तो वणवण भटकत होता. पण दुसरा मात्र खरा मेहनती होता. त्याने हेच कार्य आपल्याला काही केल्या मनापासून पार पाडायचे आहे. मग त्याचे परिणाम काहीही असले तरी प्रामाणिक कष्टातून कार्य संपन्न व्हावे म्हणून झटत होता आणि सकारात्मक मानसिकतेने वण भटकत होता. आणि काय? तर जिद्द, चिकाटी आणि सोबतीला प्रामाणिक प्रयत्न या जोरावर ते म्हणतात ना, प्रयत्ने वाळूचे कण रगडता तेलही गळे. ते अगदी खरंय. आणि म्हणून या दुसऱ्या इसमाला प्रचंड प्रयत्न करून ती गावची वेस ओलांडून अखेरीस एका ठिकाणी ती साखर मिळालीच. आता ह्यातून तुला काय कळलं? तू कष्ट करतोस, पण एखादं काम सुरू करत असताना अथवा करत असताना नकारात्मक विचार म्हणजेच हे होत नाही अथवा हे होणार नाही की काय, हाच विचार अधिक करत असतोस. आणि या सृष्टीचा एक नियम आहे. जो विचार तू सर्वाधिक करतोस तिथेच तू आकर्षिला जातोस. आणि म्हणून तुझे कार्य संपन्न होत नाही. त्यामुळे यापुढे कुठलेही कार्य संपन्न करत असताना ते होणार आहे आणि ते उत्तमच होणार आहे हाच विचार डोक्यात ठेवून प्रामाणिकपणे काम करत राहा आणि मग किमया पहा. तुझ्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. आणि हो आणि हो भिवू नकोस. भिवू नकोस कारण मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. तुला प्रश्न पडतो ना, मी आधीच का सगळं नीट करत नाही? का एवढं दुःख तुझ्या वाट्याला येतं? आज तुझे सगळे प्रश्न सोडवतो बघ. खऱ्या गोष्टींची किंमत ही परिस्थितीशी झगडूनच कळत असते. नियतीचा, या सृष्टीचा आणि माझा एक नियम कायम लक्षात ठेव. योग्य समयी सगळं योग्य होईलच, तोवर तुझी परीक्षा असते. शेतकरी धान्य पिकवतो त्याआधी त्याला जमीन नांगरावी लागते, त्यात बियाणं पेरावं लागतं, खत पाणी घालावं लागतं आणि प्रचंड घाम गाळल्यानंतर त्याच्या हाती पिकाचे मोती लागतात. कष्टाशिवाय या सृष्टीवर कोणालाच काही मिळालं नाही आणि मिळणार पण नाही, कारण हा माझ्या नियतीचा नियम आहे. अगदी खेळाडू असो, कलावंत असो, व्यावसायिक असो, सगळ्यांना कष्टाचा घाम हा गाळावा लागतोच. आणि ह्या परिश्रमातूनच मोती फुलतात. हे परिश्रम घेत असताना जो माझ्या सगळ्या कसोट्या न थांबता अविरत झगडून पार करतो ना, तेव्हाच त्याला अपेक्षित सुवर्ण क्षण गवसतो. आता याशिवाय तू म्हणशील, मी सुद्धा नित्यनियमाने काम करतो. तू काम करतोस हे आवड म्हणून का निव्वळ द्रव्यासाठी काम करतोस, हा इथे खरा प्रश्न आहे. काम करत असताना तुला सगळे दिवस जर सारखे वाटत असतील, त्या कामात, तिथे कष्ट करण्यात तुला जर हर्ष मिळत असेल, तरच तू योग्य दिशेने काम करतोस. आता तू जे काही काम करत असशील ना, ते मन लावून कर, प्रामाणिकपणे कर. त्यात तू शिखर गाठण्यासाठी पुन्हा पुन्हा पडशील, पण प्रत्येक वेळेस निधड्या छातीने उठून उभा राहा आणि पुन्हा एकदा त्याच उत्साहाने प्रयत्न कर. ह्या कसोटीवर खरा उतरलास ना, की तुला अपेक्षित मार्ग दिसेल. आता तू म्हणशील, काही लोक अर्धवट वाटेने चालतात आणि प्रचंड पैसा आणि ऐशोआरामी जीवन जगतात. लक्षात ठेव, माझा नियतीचा फेरा हा कुणालाच कधी चुकलेला नाही. त्यामुळे तू फक्त प्रामाणिक राहा. वेळेआधी आणि वेळेनंतर कधीच कोणाला काही मिळालं नाही आणि मिळणार सुद्धा नाही. सगळ्यांना न्याय समान आहे. म्हणून भिवू नकोस. ओठ ओठ पुन्हा एकदा उठून उभा राहा. मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे.